नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। जळगाव जिल्ह्यात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ चालू असून महसूल प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली। जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती माफियांचा धुमाकूळ चालू असून महसूल प्रशासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केला असून जळगावचे जिल्हाधिकारी साहेब यांना फोन करून सुद्धा उतराण येथील अवैध रेती वाहतूक बंद करून कार्यवाही करण्यात यावी, परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई न करता खुलेआम रेती माफिया रेतीची वाहतूक करत आहे। रेती माफियांनी 302, 307 तसेच उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी साहेब यांच्यावर प्राणघातक हल्ले सारखे प्रकार परिसरात घडले असून सुद्धा जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद साहेब अपयशी ठरले असून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। Press the bell icon on the YouTube and never miss another खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।